लोकांना त्रास देण्यात काहींना एक आसुरी आनंद मिळतो. मात्र ज्यावेळेस त्याच्यावर काही ठोस कारवाई होते ना, त्याच वेळेस ह्या आसुरांना निश्चित स्वतःची जागा दिसते. मी असं का बोलत आहे? कारण काही गोष्टी अशा असतात की त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा किंवा कुणी किती मोठा असो छोटा असो यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. या गोष्टीची माहिती असताना सुद्धा मुद्दाम जे काही केलं जातं ना, त्याला आसुरी आनंद म्हणतात. आणि तुम्हाला माहीतच आहे आसूर कुणाला म्हणतात. आज आपण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा विविध तालुक्यांमध्ये ना एक नवीन क्रेज पाहत आहोत. ती नवीन क्रेज काय आहे की लोकांमध्ये गाडी घेऊन जायची, मोठ्याने रेस करायची आणि त्याचे फटाके फोडायचे. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसं किंवा जी रोज खरेदी विक्रीला आलेली लोकं असतात किंवा जे काही खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जे लोक आलेले असतात ते घाबरतात, दचकतात. तसंच हायवेला चाललेले कोणी जोडपं असेल, काही मुली असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांना घाबरवण्यासाठी असले प्रकार केले जातात. मात्र आता या आसुरी आनंदावर आणि या प्रकारांवर आळा घालण्याचं काम दौंड पोलिसांनी केलेलं आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दौंडची दोरा सांभाळताच त्यांनी सर्वात प्रथम जे काही असले प्रकार आहेत, जे काही वाहनातून फटाके फोडण्याचे प्रकार आहेत किंवा बुलेट घ्यायची, त्या बुलेटवर जोरात रेस करायची आणि त्याच्यातून मोठे फटाके फोडायचे आणि लोकांना घाबरायचं, हे जे काही प्रकार चालू होते ते प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्वात प्रथम त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. 4 पुस्तकं वाचून किंवा चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवण्यापेक्षा सध्या काही युवा वर्ग हे असले विचित्र प्रकार करत आहेत. बुलेट घ्यायची, त्याच्यामध्ये एक सिस्टीम काहीतरी वेगळं जनरेट करायची आणि त्याच्यानंतर लोकांजवळ जाऊन त्यातून मोठमोठ्याने फटाक्याचे आवाज काढायचे. आता हा व्हिडिओ तुम्ही पहा, नेमकं काय होतं हे तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे काहीतरी मॉडिफिकेशन केलं जातं, सायलेन्सर बदलले जातात, काहीतरी स्विच बसवले जातात आणि त्यातून मग हा आसुरी आनंद मिळवला जातो. मात्र हा आनंद एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो हे माहीत असताना सुद्धा जर असं काही चुकीचं होत असेल तर 100% याला आळा घालणं हे गरजेचं आहे. आणि हेच काम आता सध्या दौंड शहर पोलिसांनी सुरू केलेलं आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दौंड पोलीस स्टेशनची दोरा सांभाळतात सर्वात प्रथम अशा युवकांवर आणि अशा गाड्यांवर आणि अशा तरुणांवर ठोस आणि अशी कठोर कारवाई केलेली आहे. आणि अनेक वाहनांवर ही कारवाई केल्यानंतर त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांना दंडही करण्यात आलेले आहे. नेमकं यांच्यासोबत काय करण्यात आलेलं आहे हे आता आपण पोलिसांच्या तोंडून ऐकूया. श्रीमान, माझे नाव सुरेश दत्तात्रय चौधरी, ग्रेड पीएस आहे. PI शेंडगे साहेब सो यांच्या मार्गदर्शनाखाली ही अशीच कारवाई चालत राहणार. त्यांची नंबर प्लेट, कर्कश आवाज करणे, सायलेन्सर, त्याच्यामुळं जनतेला आणि दवाखान्यातल्या विशेषतः लोकांना त्रास होत आहे. शाळेत कॉलेजवर गिरट्या घालतात. तर ही कारवाई सतत चालू राहील. आज रोजी 12 बुलेटच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तरी ही कारवाई अशी सतत चालू राहील. माझे नाव पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग रेडे, बक्कल नंबर 2887, नेमणूक दौंड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण. आज 13/6/2026 रोजी दिनांक PISO हेमंत शेडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दौंड शहरामध्ये आम्ही बुलेट गाडी तसेच ट्रिपल सीट विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या यामध्ये कारवाई केली. त्यामध्ये विशेषतः लोकांना त्रास होईल या उद्देशाने जे बुलेट गाडी चालवणारे चालक आहेत त्यांच्यावरती विशेषतः आम्ही कारवाई केली आहे. त्यांच्या गाडीचा आम्ही आज सायलेन्सर काढून त्यांचा ओरिजिनल जो कंपनीचा सायलेन्सर आहे तो लावण्यास सांगितला आहे. तसेच आम्ही इथून पुढे ही सुद्धा आम्ही ही कारवाई सतत चालू ठेवणार आहोत. तरी आम्ही दुसरं एक आवाहन करतो, जे या दौंड शहरामध्ये बुलेट गाडीला सायलेन्सर चेंज करणारे जे गॅरेजवाले आहेत, ॲटो गॅरेजवाले, त्यांना आमचं सांगणं आहे की कोणी मॉडिफिकेशन करणार नाही. तसेच लोकांना त्रास होईल या दृष्टीने कोणीही सायलेन्सर चेंज करून देणार नाही. अन्यथा जे मॉडिफिकेशन करणार आहेत ॲटो गॅरेजवाले त्यांच्यावर सुद्धा आम्ही कडक कारवाई करू. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि निश्चितच तुम्ही आनंद मिळवा, मात्र लोकांना त्रास देऊ नको. कारण तुम्ही काहीतरी मॉडिफिकेशन करणार, काहीतरी
वेगवेगळे प्रकार करणारं, कोणी हार्टचं पेशंट असतं, कोणी हाय बीपीचं पेशंट असतं आणि त्याच्यामुळे त्या तुमच्या एका चुकीमुळे त्या लोकांचा जीव सुद्धा जाऊ शकतो, याची जाणीव असू द्या. जी कारवाई दौंड शहर पोलिसांनी केली तीच आत्ता यवत पोलीस स्टेशननी करणे सुद्धा गरजेचं आहे आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात ही कारवाई व्हायला पाहिजे. आणि सर्वात मोठी कारवाई तर हे सायलेन्सर जे लोक विकतात आणि जे हे मॉडिफिकेशन करतात त्यांच्यावर सुद्धा व्हायला पाहिजे, तरच या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल. अन्यथा याच्यामधून काही लोकांचा जीव जाऊ शकतो, यातून भांडणे होऊ शकतात, यातून विविध काही चुकीचे प्रकार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्याचा नाहक मनस्ताप हा सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकतो. सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.